वर्णगंध गुणोपेतं येतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गन्धसंभार युतेना धूपेना सुगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागत। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, ज्ञानदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धाने सुआख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला सरळ मार्गी निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी व अंतिमताही कल्याणकारी असणारा हा सद्धम्म, या सद्धम्माला घेऊन जगणारा, त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा पूजनीय भिक्खू संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 या 24ही त्रिरत्नातील गुणांचं स्मरण करून धम्मदायाद बनून ज्यांनी आपला रक्ताचा गोळा महामहेंद्र आणि राजकुमारी संघमित्रा यांना धम्मदायाद बनून केवळ 84,000 महास्तूप महाविहारच नाही, तर आपला रक्ताचा गोळा धम्म कार्यासाठी दान दिला ते महान सम्राट अशोक मौर्य, जगातील रक्तविहीन अशी धम्म क्रांती, रक्ताचा एकही थेंब न सांडू देता जगातील अशी महान धम्म क्रांती, ज्या धम्म क्रांतीला तोड नाही, ज्या धम्म क्रांतीमुळेच आमच्या जगण्याला एक अर्थ प्राप्त झाला आणि मरण्याला सुद्धा एक अर्थ प्राप्त झाला। जे कुत्र्यासारखं जगणं आणि कुत्र्यासारखं जगणं वाट्याला आलं होतं, आज मनुष्य म्हणून आपल्याला या माणूसपणाची, या मनुष्यत्वाची ओळख करून देणारे बोधिसत्व, विश्वरत्न, युगंधर, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 25 एप्रिल 1954 ला या भारतातील नव्हे तर या महाराष्ट्रातील आणि आपल्या वर्धा जिल्ह्यातील धम्म दीक्षा घेण्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते भूमिपूजन झालेले, कोनशिला समारंभ केलेले हे पुलगाव नगरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते पहिल्या बुद्ध विहारासाठीचं भूमिपूजन या पुलगावलाच झालं, बौद्ध धम्म दीक्षा घेण्याच्या अगोदरच। तर या पुलगाव नगरीला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झालेला आहे, अशी धम्म ही पुण्य नगरी म्हणजे पुलगाव। या ठिकाणी आज 1 डिसेंबर रोजी, या 1 डिसेंबरला वर्धापन, बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिवस या ज्ञानदीप बुद्ध विहारामध्ये प्रबुद्धनगर, गौरक्षणवाड, गुंजखेडा, पुलगाव या परिसरातील सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका ज्यांनी भोजनदानाची दान पारमिता संपन्न केली, या ठिकाणी बुद्ध मूर्तीच्या वर्धापन दिवसाच्या निमित्तानं आणि या श्रमदानातून हे बुद्ध विहार या ठिकाणी
उभं राहिलेलं आहे, ज्यांचं अनेकांचं श्रमदान आणि धम्मार्थदान या बुद्ध विहारासाठी लाभलेलं आहे. आज या ठिकाणी शुक्राचार्यजी, आयुष्यमान उपासक शुक्राचार्यजी रामटेके, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद, त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ म्हणून त्यांनी या ठिकाणी ज्ञानदीप बुद्ध विहाराला बुद्ध रूप, बुद्धाचं प्रतिबिंब, बुद्ध मूर्ती दान केली. इतरही उपासिकांनी बुद्ध मूर्ती या ठिकाणी दान केलेली आहे. मला नाव सांगता येणार नाही वेळेच्या अभावी. या ठिकाणी आयुष्यमती पार्वती आई रामटेके सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि आपल्या या वर्धापन दिवसाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. सर्वांनी डोळे उघडायचे आहे. तर मी नेहमी माझ्या प्रवचनामध्ये सांगतो की खाली हात ठेवा. बुद्ध धम्मामध्ये प्रतीक पूजा होती आणि महान सम्राट कनिष्क राजा हा शक कुशाण वंशी राजा, ज्यांनी मथुरा आणि गांधार या ठिकाणी एकाच वेळी पहिल्यांदा बुद्ध मूर्तीची निर्मिती केली. त्यांनी कांशाच्या, तांब्याच्या, सोन्याच्या म्हणजे त्या नाण्यांवर, शिक्क्यांवर बुद्धांच्या आकृत्या काढल्या. जगामध्ये बुद्धांची मूर्ती पहिल्यांदा तयार करणारा तो बौद्ध सम्राट कनिष्क राजा आहे. कोण आहे? कनिष्क राजा. गांधार आणि मथुरा या ठिकाणी एकाच वेळी बुद्ध मूर्तीचं कला केंद्र होतं. त्याच्या अगोदर बुद्ध मूर्त्या नव्हत्या. जगभर सर्वात जास्त बुद्धाच्या मूर्त्या या भारतामध्ये, जम्बूद्वीपामध्ये गांधार मूर्ती कला केंद्र, मथुरा मूर्ती कला केंद्र आणि साऊथ इंडिया मधलं अमरावती मूर्ती कला केंद्र. तर हे खास करून बुद्ध मूर्ती कला केंद्र प्रसिद्ध होते आणि म्हणूनच जगामध्ये आकडा आहे की जगाच्या पाठीवर आता तर स्वीडन देशामध्ये सुद्धा बुद्धाची मूर्ती जमिनीखालून प्राप्त झालेली आहे. मिस्र, इजिप्त या देशामध्ये सुद्धा बुद्धांच्या जुन्या मूर्त्या प्राप्त झालेल्या आहेत. जगामध्ये आकडा आहे की सर्वात जास्त उत्खननामध्ये जमिनीखाली कोणाच्या मूर्त्या प्राप्त झाल्या? इतिहास आहे. जगामध्ये सर्वात जास्त मूर्त्या पुन्हा पुन्हाही निघतात. भारतामध्ये कोण्याही भागामध्ये बघा आपल्याला नवीन घटना ऐकायला भेटतात की या ठिकाणी ही मूर्ती, त्या ठिकाणी. तर जगामध्ये सर्वात जास्त बुद्ध मूर्तीचा रेकॉर्ड आहे जमिनीखालून प्राप्त. आता ज्या ज्या देशामध्ये बुद्धाच्या मूर्त्या जमिनीखालून प्राप्त होतात तो देश बुद्ध नाही का? त्याचा पुरावाच आहे ना. आता पाकिस्तानमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये एवढ्या मूर्त्या आहे, एवढ्या मूर्त्या जेवढ्या भारतामध्ये निघाल्या का नाही जुन्या, तेवढ्याच मूर्त्या अफगाणिस्तान, पाकिस्तानमध्ये मिळालेल्या आहेत जमिनीखालून. आता तिथले मुस्लिम बांधव आता कोण असतील? प्राचीन काळातले बुद्धिस्टच असतील ना, कारण जमिनीखालून त्यांचं सबूत निघत आहे की नाही. तर त्या पाकिस्तान, अफगाणिस्तानचे मुस्लिम बांधव बुद्धाच्या मूर्त्याचं ते संग्रहालयामध्ये ठेवत आहे. त्या मूर्त्यांना ते शेंदूर बिगूर वगैरे लावत नाही, त्याचे हातपाय वगैरे तोडत नाही. सुरुवातीला तोडले ते ओसामा बिन लादेनचं आपण ऐकलेलं आहे, पण आता मात्र ते मुस्लिम बांधव करत नाही. विदेशातील बौद्ध लोक आपल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान मध्ये आले पाहिजे. आता तक्षशिला पाकिस्तानमध्येच आहे ना सध्याला, भारताचाच भाग होता तो, सम्राट अशोकाचंच राज्य होतं पाकिस्तान, अफगाणिस्तान. तर ते लोक मूर्त्यांना तोडत नाही आता सध्या, ते त्याचं मस्त छान संग्रहालयामध्ये ठेवतात. पण भारतामध्ये मात्र बुद्धाची मूर्ती मिळाली का तिचे हातपाय तोडतात, तिले देवी बनवतात किंवा मग ते शंकरजीची पिंड बनवतात. बुद्ध गयेचं तर चालूच आहे, तुम्हाला माहितच आहे. तिथल्याच बुद्धाच्या 5 मूर्त्या घेतल्या, तिथंच 5 पांडव बनवले, ठीक ना. तर ही परिस्थिती भारतामध्ये चालू आहे. असो, आज बुद्ध मूर्तीचा कार्यक्रम आहे म्हणून, आणि सम्राट कनिष्कानेच बुद्ध मूर्तीची सुरुवात केली. जगामध्ये पहिल्यांदा बुद्ध मूर्ती कनिष्क राजानेच तयार केली आणि तेव्हापासून जगभर सर्वात जास्त बुद्धांच्या मूर्त्याचं दान करणारा व्यक्ती कोण आहे? सम्राट कनिष्क. जसे 84,000 महास्तूप, महाविहार सम्राट अशोकांनी बांधून दिले, त्याचप्रमाणे हजारो लाखो मूर्त्या त्यांनी तयार करून अनेक ठिकाणी बुद्ध मूर्त्यांचं दान केलं. समजलं तुम्हाला? आजही थायलंडचे लोक, बौद्ध राष्ट्रातले लोक आपल्या भारताकडे मूर्त्या दान करतात.
कारण आम्हाला बुद्ध दिला भारतानं, म्हणून ते लोक बुद्ध मूर्त्या चिवर सुद्धा दान करतात. समजलं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 54चा काळ बाबासाहेबांचा खूप धावपळीचा होता. 54चा भंडाऱ्याची पोटनिवडणूकही होती, ठीक ना. दुसरी गोष्ट, बाबासाहेब 6व्या धम्म संगीतीला गेले, ब्रह्मदेशात म्यानमारला. समजला? तिथे बाबासाहेबांना 54लाच बोधिसत्व पदवी प्राप्त झाली. कुठे? ब्रह्मदेशला. आणि 54लाच बाबासाहेब उभे राहिले होते. कुठे? भंडारा पोटनिवडणुकीला. आठवते तुम्हाला? आणि 54लाच बाबासाहेब आपल्या पुलगावला सुद्धा आले. 25 एप्रिल 1954ला पुलगावला आले. बाबासाहेबांची गाडी दिसत नव्हती, ठीक ना. तर बाबासाहेब 54ला, एवढी धावपळीचा हा काळ आहे बाबासाहेबांचा. तर बाबासाहेबांना 6व्या धम्म संगीतीमध्ये बुद्ध मूर्ती भेट मिळाली होती तिथल्या राजाकडून. कुठल्या? ब्रह्मदेशातल्या. ती बुद्ध मूर्ती बाबासाहेबांनी मुंबईला आणली. आज वर्धापन दिवस आहे म्हणून सांगतो की मग बाबासाहेबांनी ती बुद्ध मूर्ती पुणे ते मुंबई हायवेवर लोणावळा परिसरामध्ये तळेगाव दाभाडेपाशी देहू रोड आहे. तर देहू रोडला काही लोकांना जसं पुलगावला डेपो आहे का नाही, तसं देहू रोडला डेपो आहे. तर तसाच एक गंगाधर चौरे नावाचा एक माणूस होता. त्यानं एक मंदिर बांधलं छोटस, ठीक ना. काय बांधलं? मंदिर. त्याला जागा भेटली होती एरियामध्ये, मग त्यानं मंदिर बांधलं. आता मंदिर बांधल्याच्या नंतर, मी गोष्ट कोण्या सालची सांगता? 54ला. तेव्हा बौद्ध लोकांनी धम्मदीक्षा घेतली होती का बुद्ध धम्माची? नाही घेतली होती. बाबासाहेब पुलगावला आले तर धम्मदीक्षा घेतली होती का? नाही घेतली होती. आता मंदिर तर बांधलं ते, तर मग जुने लोक आपले विठ्ठल रुक्माई पूजत होते, नाहीतर चोखा, नाहीतर शिव पार्वती, असेच लोक पूजत होते का नाही. मग बाबासाहेबांना त्यानं मंदिर बांधलं त्या लोकांना देहू रोडच्या. आता इथं मूर्ती कायची बसवाची? तर बाबासाहेबाचं वातावरण चालूच होतं, आहे का नाही. तर मग आता बाबासाहेब मुंबईलाच राहतात. तर मग काही लोक, शंकरराव खरात वगैरे होते, ते मुंबईला राजगृह बंगल्यावर बाबासाहेबांना भेटण्यासाठी गेले की बाबासाहेब आम्ही मंदिर बांधलं जी, आता तिथं आम्ही कायची मूर्ती बसवू जी. समजलं तुम्हाला? तर बाबासाहेबांनी त्याला काहीच सांगितलं नाही. नाही सांगायचं, कारण लोक अज्ञानी लोक, पुण्यातले आता अज्ञानीच आहे, पुणे मुंबईतले जास्तच आहे, ठीक ना. तर बाबासाहेबांनी काही सांगितलं, ठीक आहे म्हणे. बरोबर. माईसाहेब आंबेडकर, एन परमशांती भंतेजी, शंकरराव खरात असे सर्व मंडळी त्या देहू रोडला आले. बाबासाहेबांनी पांढरी शुभ्र कार, बाबासाहेबांच्या अंगावर पांढरं कपडे होते, माईसाहेबने पांढरे ते साडी वगैरे घातलेली होती. पांढऱ्या शुभ्र कार मध्ये पांढऱ्या कपड्यानं पांढरी मूर्ती, डोळे उघडेली असलेली मूर्ती बाबासाहेबांना झाकून आणली. अशी गाडीतूनही काढली तर झाकून तो वटा बांधलेला होता, पटकन त्या वट्यावर ठेवून दिली, मग कापड काढला. पण लोक म्हणतात हा कोणता देव आहे, असं भाषणामध्ये लिहून आहे. कारण आपले लोक होते अज्ञानी, आहे का नाही. अरे कायची मूर्ती आणली, विरोधही केला असता ना लोक, बघा. तर बाबासाहेब अरे कोणता देव आहे असे म्हणायला लागले लोक. तर बाबासाहेब म्हणते तिथं भाषणातच लिहून आहे, हाच तुमचा खरा देव आहे. आता देव वगैरे काही नसते, पण आता त्या लोकांना कोण सांगल? तर तुमचा खरा देव हाच आहे. मग बाबासाहेब त्या भाषणामध्ये म्हणतात की पहिल्यांदा सम्राट अशोकाच्या नंतर 1250 वर्षानंतर पहिल्यांदा मला बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा आणि पहिल्यांदाच बुद्ध विहाराचं उद्घाटन करण्याचा पहिल्यांदा बहुमान मलाच प्राप्त झाला. कोण म्हणत आहे असं? पंढरपूरचं उदाहरण आहे. बाबासाहेबांनी तिथं दिलं की पंढरपूरचं विहार आहे, तिथंच आहे त्याच भाषणातलं. पण त्यातल्या मी एक ओळी सांगतो बाबासाहेबांच्या पंढरपूरच्या त्या देहू रोडच्या भाषणातला. तर बाबासाहेबांनी ती डोळे उघडे असलेलीच मूर्ती आहे, पांढरी शुभ्र मूर्ती आहे. देहू रोडला कधी जा, खूप मोठा कार्यक्रम असतो 25 डिसेंबरला. समजलं? लक्षात तुम्हाला? 25 डिसेंबरला खूप मस्त कार्यक्रम असतो तिथे. तर बाबासाहेबांच्या हातचं पहिलं बुद्ध विहार आहे ते उद्घाटन केलेलं आणि मूर्तीची प्रतिष्ठापना. तर त्याच्यातल्या ओळी मस्त आहेत, वा सांग तुम्हाला. आता ते मंदिर का नाही लहानच आहे, लहानच म्हणजे बिलकुल कळस वगैरे बांधला होता छोटस, तिथे एक माणूसही फिरू शकत नाही. तुम्ही आताही जाऊन पहा. जशी पुलगावच्या विहाराची दुर्दशा करून टाकली का नाही लोक आहे ना, तशी देहू रोडची करून टाकली. तर तिथे छोटसच ते मंदिरच होतं. ते विहार कुठं होतं, विहार हे समजत नव्हती लोकांनी. सांगितलं विहार म्हणजे काय म्हणते ते माहित नव्हतं. तर ते मंदिरासारखंच आहे छोटस. तर बाबासाहेबांनी मग तिथं भाषण दिलं आणि काय म्हणतात बाबासाहेब, हे जे देऊळ आपण बांधले आहे पहा. आता देऊळ म्हणण्यापेक्षा त्या काळातल्या लोकांना समजलं पाहिजे म्हणून देऊळ शब्द भाषणात वापरला आहे. काय तो,
हे जे देऊळ आपण बांधले आहे हे अत्यंत लहान आहे. काय म्हणत आहे बाबासाहेब भाषणामध्ये सोप्या भाषेत? हे जे देऊळ आपण बांधले आहे हे अत्यंत लहान आहे. तुम्ही पैसा वर्गणी गोळा करून हे भव्य दिव्य पुन्हा बुद्ध विहार बांधा. समजलं? दुसरी गोष्ट, या देवळाभोवती एक प्रदक्षिणा हालही बांधा. समजलं? प्रदक्षिणा हाल. दुसरी गोष्ट, हे मंदिर किंवा हे देऊळ बांधत असताना मात्र, शब्द बघा बाबासाहेबांचा किती सोपा आहे, हे मंदिर किंवा हे देऊळ उभं करत असताना, त्याचं मोठं बांधकाम करत असताना मात्र भगवंताच्या नावावर जमा केलेला पैसा खाऊ नका. देवरोडचे वाक्य आहे बाबा, तुम्ही भाषणामध्ये वाचा नंतर भंतेजी. आता साध्या सोप्या भाषेत, हे विहार भव्य दिव्य बांधा, आहे तसं ठेवू नका, हे लहानच आहे. आता बांधलं तर बांधलं, मी मूर्ती बसवली तर बसवली, पण पुढे जाऊन वर्गणी गोळा करा आणि त्याला मोठं बांधा. समजलं? कोण म्हणत आहे असं? बाबासाहेब. परंतु भगवंताच्या नावावर जमा केलेला पैसा खाऊ नका. आता पैसा खातात का लोक? असं ना बाबासाहेबांना, पण लक्षात घ्या ही गोष्ट कुठली आहे बाबासाहेबांची? देहू रोडची आहे. वाचून घ्यायचा. समजलं का? तर बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबरला आपल्याला सांगितलं धम्मदीक्षेच्याच वेळी 4 गोष्टीची जबाबदारी देऊन गेली आपल्याला बाबासाहेब. कोणती? पहा, पहिली गोष्ट देऊन दिले की धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय. कोणते वाक्य आहे बाबासाहेबांचे? खरी मानव सेवा कोणती? लोकसेवा कोणती? आता गेलेत ना लोक, गेलेत ना. प्रचार प्रसार तर दोनही गोष्टीचा आहे, पण बाबासाहेबांना खरी मानव सेवा कशाला म्हटलेला आहे? खरी मानव सेवा बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय. महाकवी वामनदादा कर्डकई म्हणतात, खरी लोकसेवा खरी धम्मसेवा. त्यातून मिळतं काहीतरी ते आहे ते शब्द, पण तो शब्द मस्त आहे. खरी लोकसेवा खरी धम्मसेवा. तर जबाबदारी कोणती दिली बाबासाहेबांना आपल्याला? बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय. 6 डिसेंबरच्या ऐकून घ्या, दुसरा संदेश कोणता दिला बाबासाहेबांनी आपल्याला जाता जाता? कोणता? बुद्धाचे पहिले प्रवचन सारनाथला झाले, ठीक ना, आणि बाबासाहेबांचे शेवटचे भाषण सारनाथलाच झाले. पण त्या सारनाथला बाबासाहेब काय म्हणतात? 24 नोव्हेंबर 1956 काय म्हणतात? प्रत्येक बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारी आपल्या कुटुंबासहित स्थानिक बुद्ध विहारात गेले पाहिजे. तिसरा आदेश दिला होता बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबरला, आपल्या कमाईतील 20वा हिस्सा समाज कार्यासाठी, धम्म कार्यासाठी किंवा आपल्या समाजातील काही जे गरीब लोक असतील त्यांच्या शिक्षणासाठी, आपल्या गरीब समाजातील जे गरीब लोक आहेत त्यांना वर आणण्यासाठी आपल्या कमाईतला 20वा हिस्सा दान केला पाहिजे. जसा या परिवाराने मूर्ती दान केली आहे की नाही. दुसरी गोष्ट बाबासाहेब म्हणतात, दरेकाने दरेकाला धम्म दीक्षा देत चला. ह्या 4 जबाबदाऱ्या बाबासाहेब आपल्यावर देऊन गेले. मला सांगा बरं, आता 1 तारीख आहे, 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. किती डिसेंबरला? 6 डिसेंबरला बाबासाहेब गेले, पण विचारात आहेच ते, संविधानातही जिवंत आहे की नाही? पुतळ्यात नाही, फोटोतही नाही, आहे की नाही? आहे ना ते जिवंत. लोक म्हणतात ना गाणे, साऱ्या जगामध्ये ते आहे ना, भीमाचा दरारा आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्याचा, फोटोचा किती राग येते लोकांना. पुतळे तोडतात, हे तोडतात, दरारा आहे का नाही? तुम्ही काम करू नका बाबासाहेबाचं, का करा का नका करू. समजलं का? तुम्हाला बाबासाहेबाचं काम करायचं आहे किंवा नका करू, पण जगातले लोक आता बाबासाहेबांचं काम करायला लागले, आहे का नाही? आताच युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये बाबासाहेबाचा पॅरिसला पुतळा लागलेला आहे. समजलं का? आपला बाबासाहेब ते लोक सांभाळत आहे. अमेरिकेतले लोक सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणत आहे. त्यांना बाबासाहेबाचं महत्व कळलं, बुद्धाचं महत्व कळलं, पण आपल्या लोकांना बुद्ध धर्माचं महत्व कळलं नाही. अजूनही आपल्या समाजातील लोकांनी डोळे उघडले नाही. तर सर्वात चांगला प्रचार प्रसार कोणता आहे?
बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे ही खरी मानव सेवा आहे. एखाद्या बाईला आम्ही किती रागामध्ये द्वेषामध्ये कधी कठोरही बोलतो. आम्ही कठोर बोलतो पण कटू भावना नाही ठेवत तुमच्याविषयी. आम्ही काय म्हणतो, दरवर्षी आपल्या स्थानिक बुद्धविहारात ग्रंथाला आलं पाहिजे, 3 महिने वर्षावासात, हे की नाही, पौर्णिमेला आलं पाहिजे. कुठे धम्म परिषद असली, धम्म कार्य असले तर आपण तिथे प्रथम पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये धम्माला पहिल्यांदा प्राधान्य दिलं पाहिजे. समजलं तुम्हाला? पहिले प्राधान्य. माझ्या जीवनामध्ये मला लोक म्हणतील कोणतं काम महत्वाचं, कोणतं काम महत्वाचं. माझ्या जीवनाचं सगळ्यात महत्वाचं कोणतं काम आहे? धम्माला प्राधान्य देणे. मिलिंद प्रश्नामध्ये सांगितलंय उपासक उपासिकांचे 10 लक्षणं. बुद्ध धम्म संघाला उतरती कळा येत असेल, माझा बुद्ध धम्म मांग येत नाही आहे ना, मांग येत नाही आहे ना, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. माझा बुद्धाचा धम्म मांग येत आहे का, तर मी प्रयत्न केले पाहिजे. समजलं का? त्याला म्हणते मुस्लिम बांधव, ख्रिश्चन बांधव, जैन बांधव जागृत आहे. आपापला धर्म कसा वाढेल, हे की नाही, याच्यासाठी ते नाना विविध प्रकारचे प्रचार प्रसार करतात. सिनेमाद्वारे सुद्धा ते प्रचार प्रसार करतात. आपला हिंदू धर्म, ब्राह्मण धर्म कसा सर्वश्रेष्ठ आहे ते सिनेमामध्ये दाखवतात ना. आता ते वाराणसी वगैरे, कांतारा वगैरे तुम्ही पाहिलंच असेल. आता मी ते सांगणार नाही, माझा विषय नाही तो. तर ते लोक प्रचार प्रसार वगैरे करत आहे. पण आज सर्वात जास्त काही उपासक उपासिकांना म्हटलं की तुम्ही विहारात का येत नाही, ग्रंथाला का येत नाही, ग्रंथ पठणाला का येत नाही, तर त्यांना आळस येते. काय येते? आळस. आता अशा जोमानं फिरत आहे, रात्रंदिवस झोप नाही लागत त्याला. आज 69 वर्ष झाली. जसा तो निवडणुकीचा प्रचार प्रसार करत आहे, निवडणुकीचा, तसाच जोमानं 6 डिसेंबर 1956 बाबासाहेब गेले ना. आणि त्यानंतर जबाबदारी कोणावर आली? आपल्यावर आली ना. बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी आपल्यावर आली का नाही? 6 डिसेंबरला बाबासाहेब गेले, 7 डिसेंबरला त्यांचा अंतिम संस्कार झाला आणि त्यानंतर जबाबदारी कोणावर आली? आपल्यावर आली ना. आपल्यावर आली ना. काय आपण ती जबाबदारी पेलली आहे? काय आपण ती जबाबदारी सांभाळली आहे? काय बाबासाहेबाच्या नंतर मी बाबासाहेबाचं काम करत आहे? नाही करत आहे ना. जसं आज निवडणुकीसाठी आपले लोक, आपल्या बाया प्रचार प्रसारासाठी जोमानं गेल्या, है का, जोमानं, पण तशा विहारामध्ये नाही आल्या. तसाच जशा निवडणुकीचा प्रचार प्रसार करत आहे जोमाने, तसाच जर बुद्धाच्या धम्माचा जोमाने प्रचार प्रसार केला असता, है का नाही, तर झाला का आपला भारत बुद्धमय? झाला? काय माझं घर बुद्धमय झाली? काय मी बुद्धमय झाले? नाही. माझ्या घरापासूनच त्याची सुरुवात करावी लागेल. तर लक्षात घ्या, मी गोष्ट सांगतो तुम्हाला, एक जातक कथा सांगतो आणि थांबतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पुलगावला आले, भंडाऱ्याच्या निवडणुकीच्या दरम्यान आले. तुम्हाला ती तारीख माहीतच आहे, सगळ्यांसाठी परिचयाची तारीख आहे. तर बाबासाहेबांनी दसरा मैदान भंडाऱ्याला आहे, तिथे बाबासाहेबांची सभा झाली आणि मग ते पुलगावला आले. असं म्हणतात की पुलगावला जेव्हा बाबासाहेबांची गाडी आली, तर बाबासाहेबांचं तोंड सुद्धा दिसत नव्हतं लोकांना, त्यांची गाडी सुद्धा दिसत नव्हती. पुलगावच्या विश्रामगृहामध्ये बाबासाहेब थांबले. बाबासाहेबांना भारतरत्न तर त्यांच्या मृत्यूनंतर भेटला, माईसाहेबांच्या हातात देण्यात आला. जिवंतपणे भेटला का भारतरत्न? कोणाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जिवंतपणे भारतरत्न नाही भेटला, त्यांच्या मृत्यूनंतर भेटला. पण बाबासाहेबाला भारतरत्न भेटला, जिवंतपणीच भेटला, आणि तोही आपल्या वर्धा जिल्ह्यातील पुलगावलाच भेटला. कुठे भेटला? पुलगावला. तुम्ही पुलगावचं मानपत्र वाचा. मानपत्र जे बाबासाहेबांना बहाल झालं पुलगावला, त्या मानपत्रामध्ये भारतरत्न असा शब्द उल्लेखित आहे. इस भारत के श्रेष्ठतम नररत्न, इस भारत के श्रेष्ठतम नररत्न असा शब्द मानपत्रामध्ये आहे पुलगावच्या. लक्षात घ्या. बाबासाहेबांना भारतरत्न म्हणून जे संबोधन केलेलं आहे पुलगावच्या मानपत्रामध्ये, नंतर भारतरत्न त्यांना भेटला मृत्यूनंतर. ती गोष्ट व्ही.पी. सिंगच्या काळामध्ये झालेली आहे. जिवंतपणी बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये न येऊन देणारे. पुलगाव मधलं सगळ्यात सुंदर भाषण, समजलं ना, पुलगावाचं सगळ्यात स्टेटमेंट आहे बाबासाहेबांचं भाषणातलं, सगळ्यात प्रसिद्ध आहे ते. लखनौलाही तेच दिलं आणि पुलगावलाही तेच दिलं. सांगू का? सांगू. काँग्रेस हे जळते घर आहे, त्याचे फक्त आता आडे शिल्लक राहिलेले आहे. कुठचं वाक्य आहे हे?
पुलगावच आहे. समजलं? कुठचं आहे? काँग्रेस हे जळते घर आहे, त्याचे आडे शिल्लक राहिलेले आहे. समजलं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोडेल पण वाकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भंडाऱ्याच्या निवडणुकीला वगैरे उभे राहतात, तुम्हाला माहित आहे ज्या संविधान सभेतल्या लोकांनी बाबासाहेबांसाठी ते संविधानाच्या सभेचे सदस्य होऊ नये याकरिता आहे ना, आपल्याला ते प्रकरण सर्वांना माहित आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या या ज्ञानदीप बुद्ध विहारामध्ये या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने मी एक छोटीशी जातक कथा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर ही जातक कथा, जात या शब्दाचा ऍक्च्युली अर्थ आजच्या नुसार जात म्हणजे काय, आपण तर ते जाती पाती वगैरे असं म्हणतो का, जात वगैरे. पण जात हा शब्द मुळातच पाली आहे. जात या शब्दाचा पाली प्राकृत मध्ये अर्थ होतो, जात हा शब्दच पाली आहे. जात या शब्दाचा अर्थ होते जन्म. काय होते? जन्म. तर या बोधिसत्वाच्या ज्या जातक कथा आहे, ह्या जातक कथा आपण लहानपणी कथा ऐकल्या असत, ज्या मोरालिटीच्या कथा, बोध कथा, इसाप नदीच्या कथा, ह्या कथा अनेक लोकांनी चोरलेल्या आहेत बुद्धाच्या त्रिपिटकातल्या. त्याच्यातलीच मी तुम्हाला एक जातक कथा सांगतो. पण पुलगावातला एक प्रसंग सांगतो. बाबासाहेब एके ठिकाणी असं म्हणतात, मला निष्ठावान माणसंही म्हणजे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला शिकलेली माणसंही नकोत. एका ठिकाणी बाबासाहेब म्हणतात शिकाय म्हणतात, पण बाबासाहेब म्हणतात मला निष्ठावान माणसं पाहिजे. सॉरी, कुठला आहे तो शब्द? हा, मला विद्वान माणसं नकोत. काय म्हणताय बाबासाहेब? मला विद्वान माणसं नकोत, मला कर्तृत्ववान माणसंही नकोत. मी ती विद्वत्तेची भरून काढीन मी ती भर. मला विद्वान माणसंही नकोत, मला कर्तृत्ववान माणसंही नकोत. मला कोणती माणसं हवीत? निष्ठावान माणसं. कोणती? निष्ठावान माणसं हवी आहेत. कोणती माणसं? निष्ठावान माणसं. निष्ठावान. बाबासाहेब असं म्हणतात की जो विकल्या जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काहीही उपयोग नाही. बाबासाहेबांची निष्ठावान माणसं कोणती होती? त्यावेळच्या बाबासाहेबांच्या निष्ठावान लोकांनीच बाबासाहेबांना पुलगावला बोलावलं. स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आणि समता सैनिक काही खंदे कार्यकर्ते पुलगावला होते. ते निष्ठावान लोक होते, प्रामाणिक लोक होते, कुणासमोर झुकले नाही, स्वाभिमान लोक होते, कमी शिकलेले होते, अंगठा बहादूर होते, त्यांना शिक्षण नव्हतं, पण त्यांच्यामध्ये बाबासाहेबांविषयी निष्ठा होती. समजलं का? आज एखाद्या लीडर पुढाऱ्याच्या मागे तुम्हाला एक जण दिसत नाही, हे पैसे देऊन सोबत फिरवायची गरज आहे. पण बाबासाहेबांच्या वेळी नागपूरला 7 लाख लोक दीक्षाभूमीला आणि चंद्रपूरला 3 लाख लोक. मोबाईल नाही, आजच्या सारखं मीडिया नाही, वर्तमानपत्र बाबासाहेबांच्या सोबत नाही, परंतु ते लोक बाबासाहेबांवर एवढी निष्ठा, एवढी श्रद्धा की आमच्या बापानं आम्हाला तिथे बोलावलं तर एका हाकेवर बाबासाहेबांच्या तेवढी लोक गोळा झाली. जगात कधीही तेवढी मोठी धम्मक्रांती होणार नाही. समजलं का तुम्हाला? नीट लक्ष द्या. म्हणजे सांगा बरं किती मोठा शिलाचा प्रभाव आहे ना. एकाच वेळी एवढे लोक जमा झाली तिथं. बाबासाहेब म्हणताय तुमच्या घरातले सगळे दगडा दोंड्याचे देव फेकून दिले त्या अडाणी लोकांनी ऐकलं आणि बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा घेतल्या. त्या अडाणी लोकांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं, दीक्षाभूमीला आले, आपल्या घरातले दगड धोंडे फेकून दिले, 22 प्रतिज्ञा घेतल्या. अंगठा बहादर होते बिचारे, शिकलेले नव्हते, कमी शिक्षण होतं, पण बाबासाहेबांप्रती निष्ठा होती, श्रद्धा होती, जीवाला जीवाचं दान द्यायलाही तयार होते. एवढे चांगले लोक होते. आजच्या सारखे विकल्या जाणारे लोक नव्हते. आता जास्त खायले प्यायले आहे तुम्हाला का तेव्हा होतं? आता तुम्हाला खायले नाही काहीच घरी. आज जर तुम्ही कामाला नाही गेले, तुम्हाला जेवायला भेटणार नाही. मी आज कामाला नाही, तुम्हाला संध्याकाळी उपाशी राहायला लागेल, असं आहे का? मग त्यावेळी जास्त उपासमार भोगली आपल्या लोकांना का आता भोगली? मेलेला बैल एका बाजूनं कुत्रे ओढत होते, एका बाजूनं कोल्हे, एका बाजूनं माणसं. तशी गत आहे का आपल्यावर आता? असं आहे का?
का आम्हाला खायलाच नाही काही, गरीब आहोत आपण, नाही आहो गरीब. मग आपल्याला बाबासाहेबांनी भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? स्वाभिमान. लाचारी नाही, गुलामी नाही. गुलामीचं जीवन जगण्यापेक्षा बाबासाहेब म्हणतात स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ पहा कसा सांगितला बाबा. स्वातंत्र्य म्हणजे काय? ज्याचं मन व बुद्धी गुलाम नाही, तो स्वतंत्र आहे. ज्याची मन व बुद्धी कुठंतरी गुलाम आहे, तो मनुष्य स्वतंत्र नाही आहे. गुलामीतच जन्म घेतो, गुलामीतच जगतो आणि गुलामीतच मरतो. काही लोकांना शेणातल्या किड्यासारखं जगू नका म्हणते बाबासाहेब. एका ठिकाणी टोचून बोलतात, टोचून बोला म्हणते बाबासाहेब एका भाषणामध्ये. टोचून, कोणालाही नाही. जे लोक बाबासाहेबांना बेईमान झाले, विसरले आहे, जे लोक शेणातल्या किड्यासारखं जगतात. समजलं शेणातला किडा म्हणजे काय? शेणातच जन्म घेतो, शेणातच जगतो आणि शेणातच मरतो. असे आपल्या काही समाजातील लोक आहेत. सर्वच नाही, आहे की नाही? सर्वच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात लाचारीचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. अरे असा कुत्र्या मांजराचा, असा डुकरा डाकराचा, असा गुलामीचा जन्म घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईच्या पोटातच काऊन नाही मेले रे, असे बोलायचे बाबासाहेब भाषण. बरं बाबासाहेब काय वाईट बोलून राहिले का? हे समजलं का? वाईट मानाल का तुम्ही? पोट तिडकीनं बाबासाहेब सांगायचे. एवढी लाचारी आपण पत्कारलेली आहे. बाबासाहेबांच्या वेळी खायला प्यायला नव्हतं लोकांना, कपडे नते नव्हते, त्यांच्याकडे पैसा अडका नव्हता, तरी पण ते लोक मात्र निष्ठावान आणि प्रामाणिक इमानदार होते, चळवळीशी इमानदार होते. पैसा नव्हता पण चळवळ जिवंत होती. आता पैसा आहे तर चळवळ नष्ट केलेली आहे. आपले लोक विकल्या जात आहे की नाही? प्रचार प्रसाराला जात आहे की नाही पैशानं. अरे पैसे जरी देत असेल तरी कोणाच्या प्रचार प्रसाराला जाऊ नये. अशी प्रचार प्रसार करण्याची वेळच का आपल्यावर येते? काय येते आपल्यावर, आहे की नाही? तर बाबासाहेब जसे पुलगावले आले तर बाबासाहेबांची कार सुद्धा दिसत नव्हती. कमळाच्या त्या आसनामध्ये बाबासाहेबांना उभं करण्यात आलं. त्यावेळेच्या लोकांनी 3,500 रुपये जमा करून दिले. त्यावेळेचे 3,500 म्हणजे 3.5 करोडच आहे, 3.5 लाखच आहे त्यावेळेचे 54. समजलं का? एवढे श्रद्धावान लोक होते. भंडाऱ्याची निवडणूक लढत आहे बाबासाहेब तिकडं, आणि पैसे कुठून नेत आहे निवडणुकीसाठी? पुलगावच्या लोकांतून. आणि पुलगावच्या लोकांना बाबासाहेबांना आधीच सांगितलं तुम्ही या, आम्ही तुम्हाला पैसे देतो. पैसे म्हणजे काय? पैशाची थैली. थैली. वराडातून अमरावतीकडून लोक आले होते पायी बैलबंड्यानं, उपाशी तापाशी पुलगावला. पैशाची थैली शब्द आलेला आहे त्या भाषणामध्ये. थैली. थैली म्हणजे काय? चिल्लर पैसे. आज आपल्याकडे भरपूर पैसा आहे पण आपला मात्र धम्म कार्यासाठी आपण तितकंसं लक्ष देत नाही. तर बाबासाहेब पुलगावला आले तर किती निष्ठावान लोक होती, प्रामाणिक लोक होती. त्याचं मी उदाहरण तुम्हाला एका जातक कथेमधून सांगतो आणि थांबतो. की कोणतं? की पुलगावला जेव्हा बाबासाहेब आले, मी 2006 मध्ये इथे समता सैनिक दलाचं शिबिर करत असताना त्या शिबिरामध्ये पुलगावच्याच कुठल्या तरी व्यक्तीकडून ते मी कहाणी ऐकली आहे. तुम्ही ऐकली किंवा नाही ऐकली हे मला माहित नाही, पण मी इथंच ऐकलेली आहे माझ्या कार्यकर्ता असताना. तर बाबासाहेबांची जशी पुलगावला सभा झाली तर नाचनगाव परिसर आहे की नाही, तर या नाचनगाव परिसरामधले आणि पुलगाव परिसर अमरावती वर्धा जिल्ह्यातील सगळ्या देवळी तालुक्यातले लोक त्या ठिकाणी जमा झाले. कुठे? पुलगावला. तर आता बाबासाहेबांची सभा म्हटल्याच्या नंतर लोकांनी एवढी गर्दी केली. आपण हेही ऐकलं की तिकीटचं सुद्धा ते वगैरे मी बोलणार नाही वेळेच्या अभावी. तर बाबासाहेब पुलगावला आल्याच्या नंतर एवढी मोठी सभा, प्रचंड सभा बाबासाहेबांची. आणि अक्षरशः काही लोक आता ज्या ठिकाणी प्रेरणाभूमी जे टोपण नाव दिलेलं आहे बुद्ध विहारासाठी पहिली प्रेरणा भारतातली म्हणून मी त्याचं नाव टोपण नाव ठेवलंय. तर त्या ठिकाणी वस्ती नव्हती, फार क्षुल्लक कमी घरं होते, एक जंगलच होतं ते. तर त्या ठिकाणी काही झाडं वगैरे आजूबाजूला होती. लोकांनी अक्षरशः त्या इलेक्ट्रिक ते आहे ना बोर्ड सिटीचं, तिथे सभा भरली बाबासाहेबांची. तर अक्षरशः लोक झाडावर चढून सुद्धा बाबासाहेबांचं भाषणासाठी आतुर होते. झाडावरून फांद्या पडून खाली पडले पुलगावला लोक. इतकंच नाही, आता ती जुनी गोष्ट आहे तुम्हाला माहित नसेल पण मी ती गोष्ट ऐकली आहे. तर त्या नाचनगावची एक बाई होती त्या काळामध्ये, धम्मदीक्षा घेतलीच नाही ना, 54चा काळ आहे हा. तर बाबासाहेबांची सभा म्हटल्याच्या नंतर दुरून दुरून लोक पैदल तर येत होते, पण त्या बाईने ठरवलं की बाबासाहेबांचं भाषण आहे, बाबासाहेबांचा चेहरा पाहायचा आहे, बाबासाहेबाच्या पाया लागायचा आहे. तिनं असा विचार केला
पण तिनं असा विचार केला की पुलगावला तिथे भाषण तर आहे, लोक गर्दी करत आहे आणि मी नाही जाईन बाबासाहेबांना पाहायला, आहे की नाही. किती श्रद्धा लोकांची बाबासाहेब. आता तर त्या नेत्याच्या मागे कुत्र राहत नाही, पैसे देऊन फिरवावे लागते, पण बाबासाहेबांच्या एका हाकेवर बघा किती श्रद्धा. पुलगावला लोक प्रचंड सभा. आता त्या बाईला असं वाटलं की आपण बाबासाहेबांच्या कार्यक्रमाला नाही जाऊ शकत. मी निष्ठावान लोक सांगत आहो बाबासाहेबाच्या वेळची, आता सारखी नाही ते लचार माणसं. तर त्या बाईनं ठरवलं की तिच्या मुलाला एकुलता एक मुलगा तापानं फणफणत आहे, पाळण्यामध्ये टाकलेला आहे, तापानं फणफण आहे, खूप त्याचा ताप वाढलेला आहे. आणि एवढा ताप वाढलेला आहे आणि तिनं विचार केला का या मुलाला ताप आलेला आहे, भयंकर ताप, याचा अंग गरम आहे आणि तो त्या पाळण्यामध्ये होता, खायला प्यायला कमी, वांदे, त्यावेळी लोकांना काही पुरेसे भेटत नव्हतं पोटभर. तिला असं वाटलं की बाबासाहेब पुलगावला आले, भाषण ऐकायला जायचं का, मुलांना घेऊन जायचं, मुलगा आहे पण त्याला ताप आहे, घेऊन जायचं कसं गर्दीमध्ये, आणखी ताप वाढू शकतो, है की नाही. एप्रिलचा महिना, उन्हाळ्याचे वगैरे सगळं. तर तिनं असा विचार केला की आता बाबासाहेबांचं भाषण ऐकायला जायचं का मुलाकडे लक्ष द्यासाठी राहायचं. मुलाला जर टाकून गेलं तर उद्या जर पाळण्यामध्ये कमी जास्त झालं तर. आता बाबासाहेबाचं तिच्याकडे दोनच प्रश्न एक राहिले, एक तर बाबासाहेबाचं भाषण ऐकायला जायचं, नाहीतर मग मुलाला पाहायचं. पण तिने एकच विचार केला, तिचं नाही राहावलं मन. शेवटी ती बाबासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आली त्या पुलगावच्या सभेमध्ये आणि तिनं बाबासाहेबांचा एकूण एक शब्द आपल्या मनावर कोरला, आपल्या काळजावर कोरला. अडाणी होती बिचारी, तिनं ते सगळं बाबासाहेबांचं मन लावून भाषण ऐकलं पुलगावचं. ती घरी आली पण तिचा मुलगा पाळण्यामध्ये मृत्युमुखी पडलेला होता, कारण तापच भयानक होता. त्या काळामध्ये तेवढे औषधोपचार नव्हते आपल्या लोकांकडे. तर एवढी निष्ठावान, पण ती आली घरी तर तिच्या डोळ्यातून अश्रू होते, आई रडतेच, परंतु तिला मात्र समाधान झालं होतं की मी आज बाबासाहेबांना, माझ्या बापाला डोळाभर पाहिलेला आहे. समजलं का. म्हणजे माझा एकुलता एक मुलगा पाळण्यात मेला तापानं, पण माझा बाप अजूनही जिवंत आहे. अशी प्रामाणिक निष्ठावान लोक त्यावेळेची होती, आत्ताच्या सारखी नाही आहे. गोडासाठी उष्ट खाणारी लोक, आहे का नाही, गोडासाठी उष्ट खाणारी लोक नव्हती. त्या लोकांना चळवळ जिवंत ठेवली, पण आपण चळवळ नष्ट करत आहोत ना. तर आज मी पुलगावच्या या बाबासाहेबाचा संदर्भ मी आज पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर मी जाता जाता म्हणून बोधिसत्वाची एक जातक कथा सांगतो. आमच्या बौद्ध साहित्यामध्ये त्रिपिटकामध्ये जातक कथा आहे, त्या मोरॅलिटीच्या कथा आहे. त्यातून फक्त बोध घ्यायचा आहे, मेसेज घ्यायचा आहे. तुम्हाला नाही पटत असेल तर नाही पटत, आपल्याला फक्त त्यातला काय घ्यायचा आहे, मेसेज घ्यायचा आहे. कथेला केवळ कथा म्हणूनच समजा, ठीक ना. तर आपल्या कोणत्याही जातक कथा, वाराणसीच्या जातक कथा जास्त आहे. सर्वात जास्त जातक कथेची सुरुवात वाराणसी शहरापासून होते, जिथं भगवंताने प्रथम वर्षावास केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, वाराणसी हे प्राचीन शहर आहे, बुद्धिस्ट शहर आहे का नाही. तर या वाराणसीमध्ये खूप साऱ्या वाराणसीच्या घटना आहेत, पण भगवान बुद्धाने ही गोष्ट श्रावस्तीमध्ये असताना सांगितलेली आहे, भिक्खू संघाच्या समक्ष. ही कहाणी खूप लांबलचक आहे, पण मी ती मोठी बनवून सांगणार नाही. काय झालं, एका तळ्याच्या काठावर एक सुंदर झील आहे, तालाब आहे, नीट लक्ष द्या. तर त्या तलावाच्या काठावर एक भल्ल मोठं पिंपळाचं झाड होतं. काय होतं, पिंपळाचं झाड होतं. आणि त्या तळ्यामध्ये भरपूर मासोळ्या आणि खेकडे राहत होते. कुठे, त्या तळ्यामध्ये भरपूर मासोळ्या होत्या, प्रत्येक प्रजातीची मासोळी. सरळ बसावर बोलू नका. त्या तळ्यामध्ये असंख्य मासोळ्या राहत होत्या आणि काही जे जलचर प्राणी आहे ते खेकडा म्हणून सुद्धा राहत होता. तर त्या तलावामध्ये भरपूर तर मासोळ्या होत्या, पण आमच्या बोधिसत्व खेकड्यानं त्या तलावामध्ये जन्म घेतला होता. बोधिसत्व खेकड्यानं. समजा तुम्हाला काही गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आमचा हिरो कोण आहे, प्रत्येक जातक कथा, जसा एखादा सिनेमा असतो, हिरोच्या भोवताल आणि गुंड्याच्या त्या खलनायकच्या भोवताल फिरतो. प्रत्येक जातक कथेमधला एक नायक असतो, हिरो असतो. त्याचं नाव काय असते, बोधिसत्व. कोण्या जातक कथेमध्ये तो डुकरही दाखवलेला आहे, हरण दाखवलाय, ससा दाखवलाय, बंदरही दाखवलाय आणि तो बोलताना दाखवलाय. समजलं तुम्हाला.
ते लोकांना मस्त वाटावं म्हणून त्या जातक कथा भिक्खूंनी तयार केल्या. अजंठाला त्या कोरलेल्या आहे, चित्रामध्ये तुम्ही पाहायचा. ठीक ना. तर या जातक कथेचा त्या सुंदर अशा तलावामध्ये, त्या तलावामध्ये मासळ्या राहत होत्या आणि त्या तलावामध्ये बोधिसत्व खेकड्यानं, आमच्या बोधिसत्व, कोण? आमचा बोधिसत्व. बोधिसत्व माणूस म्हणजे काय? बुद्ध होण्याच्या मार्गावर असलेली व्यक्ती म्हणजे बोधिसत्व. समजलं तुम्हाला? बोधिसत्व व्यक्ती कसा असतो? मोठ्या दिलाचा असतो. बोधिसत्व माणूस कसा असतो? मोठ्या मनाचा असतो. बोधिसत्व माणसाचं वैशिष्ट्य कसं असतं? त्याला दुसऱ्याचं दुःख पाहून स्वतः दुःख येते, त्याच्या डोळ्यात अश्रू येते. बोधिसत्व माणूस दयावान असतो. बोधिसत्व माणूस करुणावान असतो. बोधिसत्व माणूस लयच चांगल्या मनाचा असतो. बोधिसत्व माणूस आपला जीव संकटात टाकून दुसऱ्याचा जीव वाचवणारा असतो. असे असते बोधिसत्वाचे लक्षण. बाबासाहेब आहे का नाही? त्याच्याच मनात आलं का नाही तुम्हाला अंधारातून, गुलामीतून बाहेर काढणं? दुसऱ्याच्या आलं का भारतातल्या? बरं झालं बाबासाहेबाकडे तसं मन होतं, तर तुमच्यासारखं नव्हतं कपटी, दुष्ट, लोभी, हावरट, है का नाही? बाबासाहेबांकडे ते मन होतं, बोधिसत्वाचं मन होतं, म्हणूनच त्यानं बौद्ध धम्म घेतला, म्हणूनच आपल्याला ते इथे आणून ठेवलं. समजलं तुम्हाला? कोणाच्याही मनात नाही येत ते. कोणाच्याही मनात येते का? गांधीजीच्या मनात आलं का? बाकीच्या लोकांच्या मनात नाही आलं. कोणाच्या मनात आलं? बोधिसत्वाचं मन आहे ते बाबासाहेबाचं, त्यांच्याच मनात आलं, यायले अंधारातून बाहेर काढलं पाहिजे. तर असाच होता आमचा बोधिसत्व खेकडा, त्या तळ्यामध्ये राहत होता. तर काय झालं, त्या झाडावर, त्या तळ्याच्या काठी एक भल्ल मोठं झाड होतं. ऐका गोष्ट. तर त्या तळ्याच्या, आता हे सगळ्या मासोळ्या आणि आमचा बोधिसत्व खेकडा त्या तळ्यामध्ये राहायचा, मस्त राहायचा. त्या झाडावर एक भल्ल मोठं, काठावर एक झाड होतं त्या तळ्याच्या, आणि त्या झाडावर एक कावळा येऊन बसायचा. आता कावळा कसा? काही लोक आहे का नाही तसे, आतून एक काळे, बाहेरून एक काळे. कावळ्यानं किती आंघोळ केली तरी तो काळाच आहे. असेच काही लोक आहे. आता तो कावळा तर होता, पण कसा कावळा होता? दृष्ट कावळा. कसा? दृष्ट. सॉरी, तो कावळा नव्हता, बगळा होता, सॉरी. तर तो दृष्ट बगळा होता. काय होता? दृष्ट बगळा. नेहमी त्या तळ्याच्या काठावरच्या झाडावर तो बसायचा. कोण? दृष्ट बगळा. आणि तुम्हाला माहित आहे, बगळा तळ्यामध्ये किंवा नदीच्या काठावर तो बसते, असा एका टांगीवर असं ध्यान वगैरे लावते, मौन लावते का नाही, असा मौन वगैरे लावते, आणि पटकन चोचीमध्ये, आहे का नाही? दृष्ट बगळा तुम्ही एका टांगीवरच उभा राहते, टांगीवर दृष्ट, असं अजिबात हालत नाही. समजलं का? असं मौन धारण करते तो, असा बिलकुल असं शांत राहत. आणि मग पटकन मासोळी आली का, तर असं, आता तो बगळ्याचा गुणधर्मच आहे, बिचाऱ्याचं खाद्यच आहे, ते खावंच लागते. तर दृष्ट बगळा, तर असा दृष्ट बगळा त्या झाडावरून पाहायचा. त्या तळ्यामध्ये मासोळ्या, आता मासोळ्याचा इलाज काही चालत नव्हता त्याचं वगैरे, असं भेटल्या तर भेटल्या, नाही तर राहिला उपाशी. कोण? दृष्ट बगळा. मग दृष्ट बगळा झाडावर बसून होता, आणि त्या तळ्यामध्ये आमचा बोधिसत्व खेकड्या आणि त्या मासोळ्या मस्त गुणागोविंदानं, आनंदानं, एकोप्यानं, एकीनं राहत होते. तर तो दृष्ट बगळा कावळ्याला, तो दृष्ट बगळा त्या झाडावरून एकदा काय म्हणत आहे, मासळ्यांना बोलत आहे. तो आता बोलत आहे, जातक कथा आहे, मासळ्याही बोलते, डुकरही बोलते. तर तो दृष्ट बगळा काय म्हणते त्या मासोळ्याला, तुम्ही काय म्हणते, ज्या तळ्यामध्ये राहत आहे ना, ह्या तळ्याचं पाणी आता उलिसच शिल्लक आहे. काय आहे? उलिसच शिल्लक आहे, थोडसच आहे, आणि भल्ला मोठा कडक उन्हाळा तपणार आहे, आणि ह्या तळ्याचं संपूर्ण पाणी आता आटणार आहे, सुकणार आहे, आणि तुमचा जीव जाणार आहे. कोण म्हणत आहे असं? दिलं भे वाढून. कोण? दृष्ट बगळ्यानं. तुम्हाला समजत नाही का म्हणते? तुम्हाला काही दिसत नाही का म्हणते? तुमच्या तळ्याचं पूर्ण पाणी आटत चाललं ना, तुमच्या तळ्याचं पूर्ण पाणी आटणार आहे ना, आणि तुमचा जीव नाही जाईल का या तळ्यामध्ये? जीव नाही जाईल का? कोण बोलत आहे असं? दृष्ट बगळा त्या मासोळ्याला समजावून सांगत आहे, तळ्यातल्या थोडस पाणी होतं शिल्लक, तर काय दिसतं ना. तर तो दृष्ट बगळा काय म्हणते, मी आत्ताच हिमालयाच्या पायथ्याशी गेलो. कुठे? मी दूर दूर जात असतो, हिमालयाच्या पायथ्याशी गेलो, आणि तिथं का नाही, हिमालयाच्या पायथ्याशी मस्त एक तळ आहे, त्याला लयच पाणी राहते. आणि सांगू सांगू त्या तळ्यातलं पाणी कधीच आटत नाही. कोण म्हणत आहे असं? दृष्ट. कधीच आटत नाही, याच तरी आटन, तुम्ही मरून जा, तुमचा जीव जायन.
त्या तळ्याचं पाणी कधीच आटत नाही. आता तुमचं पहा बा, दुष्ट बगळा काय म्हणते, तुमचा विचार आमच्यावर तर विश्वास बघणार नाही, म्हणजे बसणार नाही तुमचा, आहे का नाही? कारण दृष्ट बगळ्यानं मासोळ्याची काय दोस्ती होते का? कधी होते का? ते त्याचं खाद्यच आहे. आता तुम्हाला आमचा रागच आहे, द्वेषच आहे, तुम्हाला वाटत असन तर माझी अशी इच्छा आहे की तुमचा जीव जाऊ नये. हे तलाव आता सुकणार आहे, तुमचा जीव जाणार आहे. तर माझ्याकडे त्याच्याकडे एक उपाय योजना आहे, सांगू का? म्हणते मी म्हणते तुम्हाला म्हणते त्या तळ्यामध्ये चोचीनं एकाने चोचीनं घेऊ एकाने मी त्या मस्त ज्या तळ्यातलं पाणी कधी आटत नाही 12 महिने, तिथं मी नेऊन ठेवतो म्हणते. कोण म्हणत आहे असं? दृष्ट बगळा. पण त्या मासोळ्या म्हणते काय, मासोळ्या काही अज्ञानी आहे का? त्या अज्ञानी नाही मासोळ्या. त्या मासोळ्या माहित आहे का काय म्हणते? त्या मासोळ्या म्हणते की म्हणजे आम्ही जाऊ का म्हणते तुला बनवायला, आम्हाला काय समजत नाही का? सुरुवातीला म्हणत आहे ते. त्या काय होत आहे? सावध होत आहे मासोळ्या, नीट लक्ष द्या. काय होत आहे त्या? म्हणजे आम्ही जाऊ का म्हणते बनवायला तुला, त्या दृष्ट बगळ्याला. म्हणजे आम्हाला माहितच नाही का? म्हणजे तू आम्हाला चोचीत घेऊन जाशील त्या तळ्यात सोड. बापा लयच मेहरबानी झाली येत. म्हणजे असं होऊच शकत नाही. तू आम्हाला चोचीमध्ये घेऊन या तळ्यातला जाऊन आमचा जीव वाचून दुसऱ्या चांगल्या तळ्यामध्ये टाकणार, असं होऊ शकत नाही. म्हणजे असं होऊ शकते का कधीतरी? असं कधीच नाही होऊ शकत. आम्ही तुझीवाली बरोबर ते ओळखलं आहे म्हणते, तुझ्यावाला काय आहे तर ते समजलं का? आम्हाला तू शिकू नको म्हणते. कोण? त्या मासोळ्या वगैरे सगळ्या त्याने सुरुवातीला म्हणते ना. तर ठीक आहे बा म्हणते, तुम्ही नाही ऐकत तर जाईन तुमचा जीव, मला काय करायचं आहे, जाऊ द्या. आता मासोळ्याकडे काही इलाज नसते, कारण तळ सुकण्याच्या मार्गावर आलेलं असते. जाऊ द्या म्हणते, तुम्ही नाही ऐकत माही काय जाते. कोण म्हणत आहे असं? दृष्ट बगडा. तर मग एक का नाही कानी मासोळी राहते. कानी कोणती मासोळी ऐका? कानी मासोळी. कानी सगळ्या मासोळी. कानी म्हणजे काय? मोरकी. मोरकी म्हणजे काय? प्रमुख मासोळी नाही का? आपल्या समाजामध्ये प्रमुख मासोळी राहते ना. एवढ्या मासोळ्या तर नाही राहत, पण एखादी राहते. म्हणजे एवढं का विश्वास तर ठेवा माहिती त्याच्यावर, काय तुम्ही एवढं आहे असं राहते ना. कानी माशी म्हणते तिले, कानी मासोळी. कानी म्हणजे काय? प्रमुख. भड्या असं म्हणा ना. प्रमुख कानी माशी होती अतिशयाने. एखादी दाव तरी विश्वास ठेवा ना म्हणे त्याच्यावर. हाय तर दृष्ट बगळा एवढा सांगत आहे पोटतील की तर विश्वास ठेवायला काय फरक पडतंय? पहा, एखादीच राहत असते समाजामध्ये. तर ही कानी मासोळी काय म्हणते? बोलू नका. ही कानी काय मासोळी काय म्हणते? विश्वास ठेवायला काय हरकत आहे? आता ते असं म्हणल्याच्या नंतर काही मासोळ्या म्हणते, हो बाबा तळ आटणार आहे तर आपला जीव जाण्यापेक्षा जाऊ द्या आता एखादा दृष्ट बगळ्यावर विश्वास ठेवून राहू. तर अजून तो दृष्ट बगळा का नाही नखरे करते. नखरे म्हणजे कसा? जाऊ द्या म्हणते, मला काय करायचं आहे, तुमचं पडलं आहे, मी तुमच्या सुद्यासाठी सांगतो ना तुम्ही, असं आहे का नाही आपले लोक? जाऊ दे, मला काय करायचं असं आपलं. तर अजून पुन्हा म्हणते दृष्ट बगळा, तुमचा विश्वास बसत नसन तर ते कानी माशी नाही का, कानी मासोळी जे तुमची प्रमुख नाही का, जे हाताने म्हणलं तिनं थोडस समर्थन केलं ना, तिलेच घेऊन पाठवा म्हणते माचोची मध्ये. पहिल्यांदा तिले दाखवून आणतो. काय आणतो? ते तळ दाखवून आणतो. या तळ्यातून तिले चोचीतून उचलतो आणि त्या तळ्यामध्ये दाखवून आणतो. आणि मी तिले काहीच करत नाही, पुन्हा इकडेच आणून ठेवतो तुमच्या तळ्यामध्ये. तुम्हाला विश्वास बसला पाहिजे ना. नाही तर नेली बांध तिकडेच खाल्ली, फडशा पाडला. तर तुम्हाला यकीन नाही वाटत असेल त्या कानी मासोळीले पाठवा. तर ते कानी मासोळी तयार झाली. पूर्ण मासोळ्यापैकी कोणती? कानी मासोळी तयार झाली. त्या दृष्ट बगळ्यानं आपल्या चोचेमध्ये तिले पकडली, तिला हिमालयाच्या पायथ्याशी नेली, मस्त सैर करून आणली, मस्त विमानात फिरवल्यासारखं. पहा म्हणे किती मस्त तळ आहे, झाड आहे, मस्त पाणी आटत नाही. तिले थोडस पाण्यातही सोडलं, समजलं तिले, आणि पुन्हा चोचीत घेतलं त्याच मासोळीले आणि पुन्हा तळ्याकडे आणली. मग बंद्या मासोळ्या काय म्हणते पहा बरं म्हणते, त्या दृष्ट बगळ्यानं त्या मासोळीले काही वगैरे खाल्लं नाही, पुन्हा तर आणून सोडलं. म्हणजे त्याला यकीन द्यायचा होता ना. समजलं का तुम्हाला? यकीन द्यासाठी त्यानं एक मासोळी मात्र तिले सैर करून आणली त्या तलावाची, पण तिले खाल्ली नाही, वापस आणली. सगळ्या मासोळ्याचा काय बसला मग? त्या दृष्ट बगळ्यावर काय बसला? विश्वास बसला. तिले तर वापस आणलं, कुठं खाल्लं?
चला मग आता, नाहीतरी तळ आटतच आहे. मग एक मासोळी तो कावळा, आता मासोळ्याला काय वाटणार आहे, सोडलं असं तिकडे पाण्यामध्ये नेऊन तलावामध्ये खायचा, तर तलावामध्ये सोडायचा. तो दृष्ट बगळा काय करायचा, एक एक मासोळी घ्यायचा आणि दुसऱ्या झाडावर जाऊन तिकडल्या त्या तळ्यापाशी जे झाड होतं त्या झाडाच्या तळ्यावर तो मस्त खोक्यामध्ये नाही का तो, त्या खोक्यामध्ये मस्त त्या मासोळ्याचा फडशा पडायचा, तिचं मांस खायचं आणि त्याचे हड्डे हड्डे काट्या काट्या ठेवून द्यायचे. असं करता पहिल्या दिवशी एक मासोळी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी दिवसभर मस्त मासोळ्या त्याच्या चोचीमध्ये येत होत्या आणि एक एक मासोळी तो खात होता झाडावर बसून. आणि पूर्ण आता मासोळीला काय माहित नेले असं तलावामध्ये सोडून, आहे का नाही, कारण एक इंत दिलंच होतं त्यानं, एक मासोळी वापस आणलीच होती. असं करता करता पूर्ण मासोळ्या तलावातल्या संपल्या. आता संपल्या म्हणण्यापेक्षा त्याचा फडशाच पाडला, त्यानं काटे ठेवले मस्त आणि मस्त बंद्या मासोळ्या खाऊन टाकला. बगला बगला द्यायचा, समजलं का, बगल्याने बगला बगला खाल्ला तो मासोळ्याचा, पांढरा पांढरा मस्त मस्त मासोळ्या, त्याचे चांगलं खाद्य झालं. आता त्या तळ्यामध्ये फक्त तळ आटत चालू होतं आणि थोडस आता थोडासा गार होता, आणि त्या गार मध्ये तुम्हाला माहित आहे खेकडे थोडेसे जिवंत राहतात गार मार्गीत असला तर. आता फक्त आमचा बोधिसत्व खेकडा तो उरला होता, आणि तुम्हाला माहितच आहे त्याचं काम काय आहे, जीवाले जीवाचं दान देणं. तर हा बोधिसत्व खेकडा त्याला समजलं, त्याला थोडस, त्याला बोधिसत्वाला सगळं समजते, सर्वज्ञ असतात ते. कथा आहे ही बोधिसत्वाच्या कहाणी लक्षात आली बोधिसत्व खेकड्याच्या. तर तो काय म्हणते दृष्ट बगळ्याला, मी म्हणते येतो म्हणते तुझ्यासोबत त्या दुसऱ्या तलावामध्ये, पण मला तुझी गॅरंटी नाही आहे म्हणते. एक तर मी त्या पाठीवरही नाही बसू शकत, पडलो तर मग मी मोडलं तर वरतून मी त्या याच्यावर नाही, आणि तूही मला पकडू नाही शकत, मला भीती वाटते बा म्हणते. मी नाही येत त्या पाठीवर, येत नाही, मी येतच नाही, मी नाही येत, मी तसं गारागुरात आहे तसं जिवंत राहतोच, समजलं का. पण येतोय म्हणते, पण मी तुही का नाही ते मान आहे ना, तुही मान पकडून चालेल, मी काय पकडेल, तुही मान नाही का अशी काटे आहे मध्ये ते, मी येतो तुझ्या संग, पण मला भेव लागते, मला भीती वाटते, मी येत नाही, मी त्या पाठीवर येत नाही, तूही मला पायात पकडू नको, मीच तुही काय पकडील, मान पकडून मानेला असं लोम काढून तू मला उडत घेऊन चालला जातो. तर बगळा म्हणते ठीक आहे, समजलं का. तर बगळ्याला ते जात आहे, त्याला चाहूल लागत आहे, आणि मग ते त्याच्या रस्त्यानं उडता उडता गोष्टी चाललेल्या आहे, आणि ते झाड जवळ आलेलं आहे, आणि बोधिसत्व खेकड्याला त्या खोका दिसला झाडातला, दुरूनच त्यानं पाहिला, आणि तिथं पूर्ण ते मासोळ्याचे काय दिसले, काटे दिसले. आणि बोधिसत्व खेकड्याला सगळं माहीतच होतं, आणि त्याला माहित होतं, आणि तो बोलायला लागला. आणि मग दुष्ट बगळ्याने आपला असली रंग दाखवला. अरे म्हणे मी तुला जशा त्या, समजलं ना, तर तुला मी आता फडशा पाडणार, आज नवीन नवीन खाले भेटणार. आजपर्यंत मासोळ्याच होत्या, पण आज खेकडे खाले भेटणार. आज काय भेटन, खेकडा, नवीन चव, नवीन स्वाद. तर असं म्हणल्याच्या बरोबर आमचा बोधिसत्व सतर्क झाला, सावध झाला. काय झाला, सतर्क झाला, सावध झाला, आणि त्याला असं म्हटलं तू मला करतं का. त्यानं काय केलं, असा त्या दोनही पायाचे जे आहे ना ते काटे आहे ना, ते असे पूर्ण असे कचकन चिमटा घेतला, आणि त्या बगळ्याचं मुंडकच खाली पडलं तुटून. समजलं का तुम्हाला, बगळ्याचं काय पडलं, ते मुंडक खाली पडलं. आणि बोधिसत्व त्या खेकड्याला सगळी सर्व घटना लक्षात आली, की ज्या आमच्या मासोळ्या होत्या, आमच्या आई बहिणी त्या सगळ्या, त्याचा याचा किनी फडशा पाडला होता. एकालाही त्या मासोळीला त्या तलावामध्ये सोडलेलं नव्हतं. हा फक्त लोकांना खोटं बनवत होता, याच्यामध्ये दृष्ट भावना होती. यानं सर्व त्या मासोळ्याचा जीव वाचवला. आणि कशाची आशा दाखवली होती, कशाची आशा, तलावाची. चांगलं मस्त गारगार पाणी आहे, लयच मस्त पाणी आहे, आणि 12 महिने आटत नाही, तुम्ही या. तर असेच आजच्या संहित जातक कथा आहे बुद्धाच्या काळातली, बुद्धानं श्रावस्तीला सांगितली होती भिक्खू संघाला. ती कहाणी लई मोठी आहे, पण मी त्यातला बोध सांगितलाय. ती कहाणी भिक्खूंपासून चालू होते. एक दृष्ट भिक्षू राहते, तो चिवरा वगैरे विकते, इथून कहाणी येते, पण मी तुम्हाला महत्वाचं सांगितलं. आलं का लक्षात तुम्हाला. तर त्या बगळ्याचा काय, तो बोधिसत्व काय करते, समजलं का. तर अशाच आपल्या समाजामध्ये काही तित्रासारखे लोक सोडलेले आहेत. तित्राची कहाणी अशीच आहे बोधिसत्वामधली, की एका शिकाऱ्याकडं एक तितीर राहते, मोठा जात, चांगला पोचलेला तितर, आणि बाकीचे तो तितर मस्त त्याला दाना पाणी खारका बदामा वगैरे चारत जाते त्या तित्राले. एका तित्राले मस्त पोचते, त्याला चांगला मस्त लठ्ठ लठ्ठ होते तो तितर. आणि तो तितर काय करते, त्या तित्राले सोडून दिलं का त्या दुसऱ्या तित्राला तो काय देते, दुसऱ्या तित्राले आवाज देते तो तितर, आणि मग ते बंदे तित्र
त्या एका तित्राच्या ज्या शिकाऱ्यानं पोचलेला होता ना त्याला काम करावंच लागल. त्या तित्राच्या आवाजावर सगळे तित्र गोळा होत होते आणि त्या शिकाऱ्याला धावायला लागत नव्हतं, काही नाही, पळायला नाही लागत होतं. एक तितर त्यानं असा सोडून दिला का तू आवाज दे रे, त्या भावायला आवाज दे बरं, पाय बरं आवाज दे बरं. तो तितर मस्त त्याला बदामी वगैरे खारका त्याला कापत नव्हता, तो वाला माणूस शिकारी त्याला कापत नव्हता, त्याला राखीव ठेवला होता पोचलेला. तर मग ते तू बोलावत जा त्यावाल्या, ते आहे ना ते भाऊ बंद वगैरे कोण नातेवाईक, त्याला बोलवायचा. मग तो तिथं मस्त बोलवत होता आणि मग ह्या शिकाऱ्याला आहे ते शिकार भेटत होता. तर असेच आपल्या समाजामध्ये काही लोकांनी तितर सोडलेले आहे. समाजामध्ये जा म्हणते, समाजामध्ये जा आणि फोडा म्हणते. तर असेच लोक बाबासाहेबांचे आज 69 वर्ष झाले. बाबासाहेबांना धम्मदीक्षा देऊन आणि महापरिनिर्वाणाला सुद्धा आपल्या समाजातील लोक असेच तित्रासारखे काही काही सोडलेले आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला फोडायला नाही सांगितलं, आहे की नाही? कुठलेही इलेक्शन असू द्या, कुठल्याही मुस्लिम बांधवाच्या मस्जिदीमध्ये किंवा मस्जिदीच्या समोर कोणतेही राजकीय कार्यक्रम होत नाही, ना हिंदूच्या होत ना चर्चा होत. समजलं? राजकारण हा विषय वेगळा आहे आणि धम्म हा विषय वेगळा आहे. बाबासाहेब म्हणतात ज्यांना राजकीय अस्तित्व निर्माण करायचं आहे त्यांनी पहिलं, बाबासाहेबांचं वाक्य सांगतो मी, माझं नाही सांगत, सामाजिक और धार्मिक क्रांती के बगैर राजकीय क्रांती अधुरी है. पहिल्यांदा सामाजिक धार्मिक पाया मजबूत करा, मग सामाजिक पाया मजबूत करा आणि मग राजकारणामध्ये पाय ठेवा. अनेकांना विचारतो तू कायचं काम करतो, तर मी म्हणते ते कमळाचं काम करतो. तू कायचं करतो, मी तुतारी घड्याळीचं करतो. तू कायचं करतो, तर मी पंजाचं करतो, आहे ना असं. पण असं एकही म्हणत नाही की मी बुद्धाच्या धम्माचं काम करतो, बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार करतो, असं म्हणणारा कोणच नाही. समजलं का? म्हणून जो विकल्या जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काहीही उपयोग नाही. हे कुठं सांगितलं बाबासाहेबांनी? कसबे तडवळेच्या भाषणामध्ये, उस्मानाबादला, धाराशिवला. समजलं का? म्हणजे मतदानाचा अधिकार मोठ्या कष्टानं बाबासाहेबांनी आपल्याला मिळवून दिला. संविधान सभेतही घुसू देत नव्हते. हा मी म्हणजे मतदानाचा दिलेला अधिकार, तुम्ही आपलं अमूल्य मत विकू नका, मीठ मिरचीची त्याला किंमत देऊ नका. लोक बस एका पव्यामध्ये, दारूमध्ये रातून मत विकणारी लोक आहे. मी याच्यावर का बोलावं? कारण ही बुद्धाची लोकशाही तत्वप्रणाली आहे, है का नाही? राजा धम्मवान असला पाहिजे, राजा श्रद्धावान असला पाहिजे, है का नाही? तर म्हणून आपलं अमूल्य मत विकू नका. बाबासाहेब पोटनिवडणूक हारले, ते भंडाऱ्याचे हारले का नाही, का जिंकले? आणि आहे का नाही? बाबासाहेब पराभूत झाले, पराभव केले. पराभव करणारा कोण होता? भाऊराव बोरकर, आपलाच माणूस होता. आता आपलेच माणूस आहे. तर बाबासाहेबाला पाडलं, मुंबईला त्या काजरोड कडनं पाडलं, आहे ना बाबासाहेबांना. मग बाबासाहेबांनी बदला घेतला का? ज्या समाजासाठी, अस्पृश्यासाठी मी भंडाऱ्याच्या निवडणुकीला उभं राहत आहो, का घरभरासाठी होय का उभे राहिले होते बाबासाहेब? माझ्या समाजासाठी काहीतरी मर करता येईल का बा, तर बाबासाहेब उभे राहिले. आपल्याच लोकांनी पाडलं. मग बाबासाहेबांनी बदला घेतला का? म्हणे निवडून नाही दिलं, देतो येल टाकून राहतात तसेच तुम्ही जडा, असं म्हणलं का बाबासाहेबांनी? आपल्या समाजातले लोक पाहणं, मावाल्या पार्टीला दिलं नाही, माणसाला दिलं नाही, तर 20 वर्ष भांडण. तो तिकडे मस्त मजा मारून राहिला आणि आपल्या घर भरून राहिला आणि आपल्या गल्लीत भांडणं चालू आहे का नाही? मग ते पिक्चर निघाले ना, दिल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, तिकडे पहा मस्त मजा मारतात ना. आपण गल्लीत भांडतं. जसं का बाबासाहेबासाठी नाही झगडे करून राहिले, धम्मासाठी नाही, कायद्यासाठी माणसाला काऊन नाही दिलं? आता तो लीडर निवडून यायला, खुर्चीवर बसला, मस्त गल्लू गोल्या मलिंदा खाताय, मस्त घर भरत आहे, हा राहिला इकडे भांडण कायचं आहे? अरे चांगल्या गोष्टीसाठी भांडा ना तुम्ही, त्या नेत्यासाठी काय भांडता, आहे का नाही? असं आहे का नाही? आमची पार्टी आपला सगळ्या समाजाचा सत्यानाश राजकारणानंच केलेला आहे. इतरही समाजातले लोक राजकारण करतात, पण ते मंदिरात राजकारण नाही करत, आपल्या मस्जिदीत करत नाही, आपल्या चर्चमध्ये करत नाही आणि एकजुटीने राहतात. आपले लोक आपल्या समाजाचा सत्यानाश, धम्माचा सत्यानाश करणारे लोक राजकीय लोकच आहे. समजलं का? म्हणून विहार हे राजकारणाचा अड्डा नाही. धम्म हा वेगळा आहे ना, राजकारण वेगळं आहे. बाबासाहेबांनी धम्मामध्ये राजकारण नाही घातलं, राजकारणामध्ये धम्म नाही घातला का? केलं तसं मिक्स मास केलं असं? समजलं का? अजिबात बाबासाहेबांनी ते धम्मामध्ये राजकारण नाही येऊ दिला, राजकारणामध्ये धम्म नाही आणला. धम्म हा विषय वेगळा आहे, राजकारण हा विषय वेगळा आहे. मी चिवर कायच्यासाठी घेतलं? बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार करासाठी का कुठल्या राजकीय पक्षाचा प्रचार करण्यासाठी नाही घेतलं. माझं कर्तव्य आहे बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठीच मी चिवर घेतलं. तेच काम मी करीन का पार्टीसाठी करीन? माझं काम नाही, ते माझा उद्देश नाही.
माझ्या लोकांना करावं, माझ्या समाजाच्या लोकांना करावं, उभे राहावं, ते जे काय करायचं ते करावं. माझं जे काम आहे, जी जबाबदारी आहे ती मी प्रामाणिकपणे पार पाडत आहो, आहे का नाही. माझं जे मला जे ड्युटी आहे माझ्या चिवरावची तेच मी करणार का नाही, दुसरी करणार का. कोण माझा इस्तेमाल करू शकते का, कोण मला विकत घेऊ शकते का. माझ्यासमोर करोडो रुपये जरी आणले तरी मी विकला जाणारा म्हणतेची नाही, समजलं. कधीच नाही. बाबासाहेबांनी आपल्याला लाचारीचं जीवन जगण्यापेक्षा आपल्याला स्वाभिमानाचं जीवन, भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे. आणि स्वाभिमाना लोकांच्या सोबत किती लोक असतात, कमी असतात. सत्याच्या मार्गावर चालणारे लोक कमी असतात, पण सत्याचाच नेहमी विजय असतो, समजलं का. लाचारसाठी म्हणजे गोडासाठी उष्ट नाही खायचं. तर बाबासाहेबांनी एक गोष्ट सांगितली होती, आपल्या झोपडीला आग लावून दुसऱ्याच्या महालात जाण्याची आशा करू नका. काय म्हटलेलं आहे बाबासाहेबांचे वाक्य आहे, आपल्या झोपडीला आग लावून, आपल्या झोपडीला आग लावायची, आता आग लागलेली आहे, आपल्या झोपडीला आग लावून दुसऱ्याच्या राजमहालात जाण्याची आशा करू नका. राजमहालातल्या त्या राजाच्या मनात कधी येईल ना तुम्हाला हाकलन तर भरोसा नाही, तुम्हाला कुठे या लागन, पुन्हा आपल्या झोपडीत या लागन. पण तुला झोपडीत आग लावून ठेवली ना राजा, आहे का नाही. आपल्या झोपडीले, आपल्या झोपडपट्टीले, आपल्या झोपडीले आग लावून दुसऱ्याच्या राजमहालात जाण्याची आशा करू नका. लोक तेच करून राहिले, समजलं का तुम्हाला. तुमचा इस्तेमाल केला जात आहे, म्हणून जो विकल्या जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काही उपयोग नाही. पहिले भरतात आपली घरगा, शेजारीन सखे बाई. होतं सुलोचना बाईचं गाव, ते रमेश थेटे साहेबांचं गाणं आहे, कोणतं, स्वार्थ टपकला आणि पुढारी बयकला. तर मी श्यामच्या आईचं 2 मिनिटाचं सांगतो कथन आणि या ठिकाणी थांबतो. श्यामची आई पुस्तक वाचलं, ती सांगतो 2च मिनिटात आणि थांबतो. श्यामची आई, एकदा काय झालं, श्यामची आई, श्याम तो रत्नागिरी मधला नाही का श्यामची आई पुस्तक. तर हा श्याम का नाही नेहमी मांगा महाराजच्या पोरासोबत खेळायचा, आदिवाशाच्या खेळायला. आता लहान लेकराला काय आहे, 10-12 वर्षाचा होता. कोण, श्याम 10-12 वर्षाचा होता. तो मांगा महाराजच्या आदिवाशाच्या पोरासोबत नेहमी खेळायचा. आता त्याला आईला, आता लहान लेकराला काय समजते, तो खेळत होता. एकदा काय झालं, श्याम सकाळी सकाळी उठला आणि महारवाड्यामध्ये आला. आता कायच्यासाठी, महारवाड्यातले त्याचे मित्र होते, ते चाल रे बापा खेळाले. तो प्रत्येक घरी खेळायला ते हाका मारायला गेला, पण त्याचे मित्र मात्र त्याला घरी भेटले नाही. आता घरी भेटले नाही त्याला, आता खेळायला मित्र भेटले नाही, तर तो घरी आला, एवढा रडत आहे, एवढा रडत आहे. ती वनमाला नावाची त्याची आई एवढं त्याला समजून सांगत, अरे काय ले रडतं शांबाळ, अरे उगा राय शांबाळ, अरे काय झालं शांबाळ, अरे उगा राय शांबाळ. पण श्याम काही ऐकायला तयार नव्हता. आता ते श्याम आणि श्याम कोण होता, ब्राह्मणच होता. आणि श्यामची आई कोण होती, ब्राह्मणच बाई होती. पण एक ब्राह्मण बाई आपल्या ब्राह्मण मुलाला काय शिकवते, आणि आमची बाई इकडे 26 जानेवारीची आणि 14 एप्रिलचा डान्स शिकवते. वंदना शिकवत नाही, इकडे डिस्को शिकवते. आई डिस्को, बापाई डिस्को, पोरगाई डिस्को. एक ब्राह्मण बाई आपल्या ब्राह्मण मुलाने काय शिकवते, आमच्या बाया काय शिकवते, समजा लक्षात घ्या. मग तो श्याम काही उगा राहत नव्हता. बरं कायच्यासाठी रडत होता, कायच्यासाठी, खेळासाठी मुलं नाही भेटली म्हणून. मग श्यामच्या आईनं काय केलं, त्याला जवळ बसवलं, त्याचा आपल्या साडीचा पदर घेतला आणि श्यामचे डोळे वगैरे पुसले. त्याचं मला डोळे वगैरे पुसले श्याम बाळा. आणि माहिती का काय केलं, डोळे वगैरे पुसले श्यामच्या आईनं, आणि असा डोक्यावरून हात घेतला, समजलं, असा पाठीवरून हात घेतला, समजलं तुम्हाला, आई करते ना असं वगैरे पुसले. श्याम बाळा नको रडू ना, श्याम बाळा नको, अरे श्याम बाळा रडू नको ना, नाही भेटले तुले मुलं खेळाले तर रडत असते का. अरे नाही श्याम बाळा, तुला खूप शिकायचं आहे, खूप खूप अभ्यास करायचा आहे, तुला खूप शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे ना, अमेरिकेत जायचं आहे. कोण सांगत आहे असं, मस्त डोक्यावरून अशी पाठीवरून हात घेत, श्याम बाळा तुला खूप अभ्यास करायचा आहे, तुला खूप मन लावून शिकायचं आहे, तुला मोठं व्हायचं आहे आणि शिकून अमेरिकेत जायचं आहे. समजलं, कसं सांगताय, तुला खूप मन लावून अभ्यास करायचा आहे, तुला खूप शिकायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे, आणि मोठं होऊन कुठं जायचं आहे, अमेरिकेत जायचं आहे. त्याच्या सारख्या सतरंज्या दऱ्या उचलायला नाही जायचं. त्याच्या सारखं म्हणजे समजलं ना, नाव नाही घेतलं, श्यामच्या आईच्या पुस्तकातली ओळ आहे, त्याच्या सारख्या. आता त्याच्या सारख्या म्हणजे कोण, कोणासंग खेळत होता, आदिवासी अस्पृश्य मुलांसंग, महारमांगाच्या मुलासोबत तो श्याम खेळत होता. लहान लेकरांना काय समजते, त्याच्या सारख्या सतरंज्या दर्या उचलाले जायचं नाही. माग माग कुत्र्यासारखं, हड्डी सारखं गेलेल्या लोक सतरंज्या दर्या उचलाले, बायाही गेल्या.
गेल्या का नाही? गेल्या ना बाया दर्या उचलले, गेल्या ना दर्या उचलले. बुद्धाच्या धम्मापेक्षा त्यांना काय आहे? निवडणुकीचा प्रचार. पण बुद्ध धम्माचाच प्रचार खरी मानव सेवा आहे. कशा मरमर करते आहे की नाही? जसा का त्याचा आता भारतच बुद्धमय होणार आहे का? समजलं का? कायच्यासाठी हे वय गोडासाठी उष्टे खाणारे लाचार लोक. म्हणून बाबासाहेबांनी महाडला म्हणलं होतं, अरे तुम्ही भेड बकरीची संतान नसून वाघाचे पिले आहात. या पा वाघाच्या पिल्या, आता डुकराच्या पिल्या वया गेल्या, ज्या ज्या गेल्या का नाही, पुलगावातल्या गेलेल्या ज्या ज्या, किंवा जिकडल्या तिकडल्या गेल्या असं इकडे तिकडे नाही का. आता चालूच आहे महाराष्ट्रामध्ये देऊन ज्या ह्या डुकराच्या म्हणण्यापेक्षा डुकर तरी बरे आहे, गधेही बरे आहे. गध्याचं दूध चांगलं आता खपते आहे का नाही? गधीचं दूध सगळ्यात महाग आहे. ते गधे तरी प्रामाणिक आहे, कुत्रे प्रामाणिक आहे, डुकर त्याचा कोणताच त्रास नाही. पण डुकरापेक्षा ह्या बाबासाहेब मध्ये, अरे तुम्ही भेड बकरीची संतान नसून वाघाचे सिंहाचे पिले आहात. ही गोष्ट खोटी वाटत असेल तर भीमा कोरेगावच्या ठिकाणी जाऊन बघा. 500 नागवंशी लोकांचे नाव कोरलेले आहे. पण ते आहे का आता ह्या नागवंशी वय काय आल्या? आता डुकरीनीचे पिले वय हे काय वय गेल्या त्या प्रचार प्रसार करायला. हे सगळीकडल्या, मी सगळ्या महाराष्ट्रात जिथं जिथं चालू आहे सगळ्यांना बोलत आहे, मी तुम्हालाच नाही म्हणत. तर ह्या काही वाघाच्या पिले नव्हे. तुला भीमराव सांगून गेला रे, जगायचं तर वाघावानी भारत भूवर तुला, है ना? जगायचं तर वाघावानी भारत भूवर तुला, जगू नको रे लाचारीने स्वाभिमानी मुला, तुला भीमराव सांगून गेला रे वाघिणीच्या पिला. हे काही डुकराचे पिले डुकरीच्या पिल्या गेल्या. 300 रुपये देऊ का 500 रुपये देऊ, घरी उपाशी राहायचं, पण कोणाच्याच प्रचाराला जायचं नाही. उलट तुम्ही बदनाम होता. ते लोक कोणकडे जाते? जो निवडून आला त्याचा गुलाल, जो निवडून आला तिकडे चालली पाहिजे. समजलं का? कधी आपण बदनाम होऊन भरोसा नाही. आपल्या धम्माचं काम करा. जिथं तुम्हाला वोटिंग करायचं तिथं करा. तुम्हाला माहितच आहे कुठं करावं लागते म्हणून. कोणाचे असं नाही, म्हणजे काय करायचंय ते सगळं तुम्हाला समजते ना. पण मत विकू नका. आपल्याला माहित आहे की नाही काय करा. पण आपल्या समाजामध्ये आपल्या धम्माचा, विहाराचा, आपल्या मोहल्याचा सगळा सत्यानाश होते. राजकारण राहिलं बाजूला आणि आपण आपल्या समाजामध्ये जशी एकमेकीच्या जीवावर उठल्यासारखं पाहणं. म्हणजे जसं का शत्रूच काही काही बाया तर ह्या गल्लीत उभी राहिली, हे गल्लीत उभी राहिली, ह्या गल्लीत उभी, कशा तरीच पाहून राहिले असे जसं मारक्या बैलासारखे. जसं काही यायचं खूप छिनलं का. समजलं का? तर असे झाले लोक आहे का नाही. तर असंच आपल्या समाजामध्ये चालू आहे. तर या 6 डिसेंबरच्या निमित्तानं, आता 6 डिसेंबर जवळ येत आहे. भीम झिजला कसा अंत झाला कसा, चंदनाला पुसा चंदनाला पुसा. जिथे समाज, वामनदादाच्या ओळी सांगतो आणि थांबतो, जिथे समाज सारा हा एक रूप आहे, तिथेच माझ्या बाबांचा खरा स्तूप आहे. बाबासाहेबांचं वाक्य आहे, इशाराच आहे जसं जणू काय बाबासाहेबांच्या भाषणातला. बाबासाहेब म्हणतात, मी पुन्हा कधी येणार नाही, मी पुन्हा कधी येणार नाही. कुणीतरी देवदूत येईल आणि तुमचा उद्धार करेल, या भ्रमात राहू नका. तुमचा उद्धार तुम्हालाच करावयाचा आहे, हे कधीच विसरू नका. बाबासाहेबांचे वाक्य आहे. याच वाक्यानं आजच्या या ज्ञानदीप बुद्ध विहारामध्ये या उपासक उपासिकांनी आज भोजन दानाची दान पारमिता संपन्न केलेली आहे. या ठिकाणी आर्यजी भद्रा कात्यायनी यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. या बुद्ध मूर्तीच्या वर्धापन दिवसाच्या निमित्तानं मी मंगलाची कामना करतो. सर्वांना साधुवाद देतो. या ठिकाणी पिंटू भाऊ मेश्राम आणि त्यांच्या उपासक उपासिका संघांनी, या ज्ञानदीप बुद्धविहारातील उपासक उपासिका संघांनी मोठ्या श्रमानं कष्टानं आपल्या दानातून हे बुद्ध विहार उभं केलं. तर या सर्व उपासक उपासिकांना मी मंगलाची कामना करतो, आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी माझ्या धम्मवाणीला विराम देतो. माझं चॅनल आहे नोबल ट्रूथ, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भवतु सब्बमंगल, भवतु सब्बमंगल.